हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। तर मी शेगावचे नेहमीच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असतेच, पण आजचा जो व्हिडिओ आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण असं शेगावचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे। अगदी टोटल सगळं आणि किती लांब आहे किती जवळ आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक ठिकाण। तर चला मग सुरुवात करूया आपण भक्तनिवासपासून। आणि भक्तनिवासमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला रूम वगैरे मिळतात आणि भक्तनिवासमध्ये रूम जेव्हा तुम्हाला घ्यायचे असतील तर तेव्हा आधार कार्ड, तुम्हाला जितके पण व्यक्तीचे रूम पाहिजे असेल त्या सगळ्यांचे आधार कार्ड हे लागतातच। आणि त्याच्यानंतर भक्तनिवासमध्ये जर मला बरेच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या होत्या की रेट काय आहे म्हणून, तर भक्तनिवासमध्ये प्रत्येक रूमचे रेट वेगवेगळे आहेत, पण निदान अंदाज सांगा असं मला बरेच जण म्हटले होतं तर मग मी अंदाज सांगते। तर 200 पासून सुरुवात आहेत। जसे बेड घेतले तसे 2 बेड 3 बेड 4 बेड, तर मग तशा पद्धतीने रूम आहेत 200 पासून तर 1000 पर्यंत। त्या पद्धतीने म्हणजे 1000 पेक्षाही जास्त असतील तर मला आताचं नाही माहिती, पण निदान 200 पासून सुरुवात आहेच। तर भक्तनिवासमधली मी बरीच माहिती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्हाला। तर भक्तनिवासमध्ये छान असे बेड वगैरे आहेत, आपल्याला जितके बेड पाहिजे असतील त्या पद्धतीने। तर हे बघा, हा मी फोटो त्यात तुमच्याबरोबर शेअर करते की त्याच्यात जवळजवळ काय रेट आहेत असं त्याच्यात आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो बघू शकतात। तर बरेच त्याच्यात तुम्हाला कसे रूम पाहिजे त्याचे सगळे रेट दिलेले आहेत, त्याच्यामुळे मी एक अंदाज न सांगता डायरेक्ट तिथला जो आहे फोटो की रेटचा, तर तो सगळा तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो बघू शकतात। तर भक्तनिवासमधलं बघा सकाळचं वातावरण किती छान असं असतं, अगदी सकाळ सकाळी खूप छान असं वाटतात। आणि अर्थातच शेगाव संस्थान म्हटलं म्हणजे एक नंबर, तिथे सगळी स्वच्छता असतेच। अगदी सकाळी असो संध्याकाळी असो दुपारी असो, तर तिथे झाडझूड पुसपास हे कंटिन्यू चालू असं, एक काडी किंवा कचरा असं काहीही नसतं। बघा भक्तनिवास किती क्लीन आहे, तर खूप सुंदर असं आहे। आणि तिथे भक्तनिवासमध्ये सुद्धा पाण्याची, आपण जर अर्जंट म्हणजे आपण बाहेर गावाहून आलो आणि आपल्याला जर बाहेर कुठे रूम घ्यायच्या नसतील, लगेच जायचं असेल माऊलींच्या दर्शनासाठी, तर भक्तनिवासमध्ये तिथे आपल्याला चेंज करायला किंवा मेकअप वगैरे करण्यासाठी, लेडीजसाठी चेंज करण्यासाठी अशी एक स्पेशल रूमसुद्धा आहे। तर भक्तनिवासच्या तिथे जिथे आपण रूम बुक करायला जातो तर तिथे तीसुद्धा सुविधा आहे, तर त्याच्यामुळे खूप छान असं आहे। तर काही लोकांना घाई असली तर एक थोडा वेळ फ्रेश होतात, तोंड हातपाय धुतात, पाण्याची पण व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर चेंज करून रूममध्ये जाऊ शकतात। तर खूप छान असं आहे। तर भक्तनिवासमधून बाहेर आलो आणि आम्ही आलो मंदिरामध्ये गजानन माऊलींच्या दर्शनासाठी। तर आपण सुरुवात करूया माऊलींच्या दर्शनापासून आणि मग सुरुवात करूया शेगावच्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणांची तुम्हाला मी माहितीसहित व्हिडिओ दाखवणार आहेच। मंदिरात आल्याबरोबर आपण चप्पल वगैरेचं तिथे स्पेशल स्टँड आहे, तर तिथे चप्पल वगैरे काढले आणि पाय चुंबण्यासाठी अगदी छान अशी जागा आहे आणि तिथेच पिण्याचं पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे। तर ते सगळं केल्यानंतर आपण जेव्हा माऊलींच्या दर्शनासाठी येतो तर तिथे टाईम लिहिलेला असतो की आपल्याला दर्शनाला किती टाईम लागणार आहे, 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास 1 तास 2 तास, तर तिथे तसं लिहिलेलं असतंच। आणि आपल्याला त्याच्यामुळे अंदाज येऊन जातो की आपल्याला दर्शनाला किती वेळ लागेल। बऱ्याच वेळेस ठराविक टायमाला अशी गर्दी असते, जसं काही गुरुवारी किंवा काही कार्यक्रम असला एकादशी वगैरे, तर असं बऱ्याच वेळेस अशी गर्दी असतेच। तर दर्शन वगैरे जर तुम्हाला गर्दीमध्ये किंवा 1-2 तास थांबायला वेळ नसेल तर तिथे मूक दर्शनाची सुद्धा खूप छान अशी सोय आहे। तर ते सुद्धा तिथे टाईम असतो, किती मिनटात आपलं मूक दर्शन होईल। मूक दर्शनाला जास्त टाईम लागत नाही, अगदी 5 मिनटातच असं हे दर्शन होतंच। आणि त्याच्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि म्हटलं चला आपण मंदिराचा परिसराचा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया। तर हे आहे मंदिर माऊलींचं, मध्ये व्हिडिओ करू देत नाही त्याच्यामुळे मी मध्ये व्हिडिओ नाही करू शकले। आणि हे आहे माऊलींचं मंदिर, किती छान असं आहे, अगदी भरपूर असा मोठा परिसर आहे आणि गर्दी पण अशी भरपूर आहे, गर्दी तर नेहमीच असते। तर हे बघा, हे आहे माऊलींचं मंदिर, खूप सुंदर असं। तर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर आलो आम्ही इकडे महाप्रसादाकडे। महाप्रसादाचा टाईम मी नेहमी तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर महाप्रसादाचा टाईम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत। ह्या वेळेमध्ये महाप्रसाद इथे मिळतो। कधी गर्दी असते तर कधी नसते, कधी 1 तासही आपल्याला ह्या रांगेमध्ये लागू शकतात आणि कधी आपलं 15 ते 20 मिनटातही
आपल्याला प्रसाद मिळतो, म्हणजे गर्दी कमी असली तर लवकरात लवकर असं मिळतो. आणि इथे बघा किती सुंदर असं दर्शन होतं शंकरजी भगवान आणि अर्थातच अन्नपूर्णा मातेचं. आणि हे बघा इथला हा प्रसाद आहे. तर प्रसादामध्ये अर्थातच माऊलींचा आवडता नैवेद्य, अर्थातच पिठलं, पोळी, कुठलीही फळभाजी आणि वरण भात आणि काहीतरी गोड, शिरा वगैरे असं काहीतरी गोड असं असतं, खूप छान. आणि चला मग आता आपण शेगावचं पहिलं ठिकाणाचं दर्शन करूया. तर अर्थातच पहिलं ठिकाण माऊली ज्या ठिकाणी प्रगटले त्या ठिकाणचं, कारण सुरुवात माऊलींची तिथूनच झालेली आहे शेगावमध्ये. जे पहिल्यांदा बघितलं गेलं माऊलींना बंकटलाल त्यांनी, तर ते अर्थातच ह्या झाडाखालीच, ह्या वृक्षाखालीच, हेच ते झाड आहे. इथेच ते उष्ट्या पत्रावळीवर खाताना बंकटलालला दिसले होते. आणि त्या जे आहे वृक्ष ते त्या टायमाचंच आहे, म्हणजे प्रत्यक्ष माऊलींचे तिथे पाय लागलेले आहेत. ते वृक्ष जसंच्या तसं आहे. आणि तिथे आजूबाजूला अगदी छान असं पॅक बांधलेलं आहे, जेणेकरून त्या झाडाचं म्हणजेच त्या वृक्षाचं रक्षण होईल, सुरक्षित राहील, अशा पद्धतीने त्याला खूप छान असं आजूबाजूला बांधलेलं आहे, कंपाऊंड वाळलेलं आहे. आणि इथे आहेत माऊलींच्या पादुका. आणि हा बघा, हाच तो फोटो आहे जिथे माऊली उष्ट्या पत्रावळीवर खाताना बंकटलाल बघताय, हाच आहे तो फोटो. तर मध्ये आहे माऊलींचा खूप मोठा असा फोटो, खूप सुंदर असा, आणि खूप मोठी अशी जागा आहे हे. आणि त्याच्याच वरती जे आहे जिना चढून, तर तिथे आहे वाचनालय. हे बघा, हे खूप मोठा असा हॉल आहे, माऊलींचा खूप सुंदर असा फोटो आहे. आणि वरती आहे वाचनालय, म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत, खूप सुंदर असे. पुढचं ठिकाण आहे शीतला माता मंदिर. तर शीतला माता मंदिर खूप छान असं मंदिर आहे, खूप सुंदर असं. आणि तिथेच आहे मारुतरायांचंही खूप सुंदर असं मंदिर. माऊलींना उसाने जे ठिकाणी मारलं होतं ना, तेच हे ठिकाण आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि त्याच्या पुढचंच ठिकाण आहे बंकट सदन. बंकट सदनाचे मी जवळजवळ 1-2 व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर चला मग आज मी बंकट सदनाचा परत व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर बंकट सदनामध्ये आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल, नसेल तर बंकट सदनमध्ये आहे बंकटलालांना दिलेलं खूप सुंदर अशा माऊलींनी त्यांच्या हाताने दिलेल्या पादुका. तर त्या खूप सुंदर अशा प्रत्यक्ष माऊलींच्या पादुका आहेत, त्यांनी बंकटलालला दिलेल्या त्या ओरिजिनल पादुका इथे आहेत. तुम्ही जेव्हा पण बंकट सदनला जाल ना, तर नक्की त्या पावलांवर आपलं डोकं टेकवा. खूप छान असं आहे हे बंकट सदन. तर चला मग आता आपण प्रवेश करूया बंकट सदनमध्ये. तर बंकट सदनसुद्धा म्हणजे माऊलींचे किंवा शेगावचे ज्या पण मंदिर आहेत, जे पण तीर्थ ठिकाण आहेत, तर तिथे सगळी स्वच्छता आता अप्रतिम असतेच. तसंच हे बंकट सदनची स्वच्छतासुद्धा बघा किती अप्रतिम आहे. एक काडी कचरा काहीही नाही, खूप सुंदर असं आहे. आणि हे आहे बघा माऊलींच्या त्या पादुका, आणि माऊलींचा खूप सुंदर असा फोटो आहे तिथे. माऊलींच्या आजूबाजूला 2ही असे फोटो आहेत की जे ते माऊलींचे ओरिजिनल फोटो आहेत इथे, आणि ओरिजिनल पादुका आहेत. खूप पवित्र असं ठिकाण आहे हे. तर नक्की इथे आल्यानंतर नक्की माऊलींचं दर्शन घ्या. तर हे बघा, हा जो फोटो आहे ना माऊलींचा, तर ह्या माऊलींचा फोटो जो असे आपण जिथूनही बघितलं ना, तर तिथे असं वाटतात माऊली आपल्याकडेच बघताय की काय. तर आपण कुठल्याही अँगलने बघा, साईडने, समोर, ह्या साईड किंवा दुसऱ्या साईडने, तर माऊली आपल्याकडेच बघताय असं आपल्याला वाटतं. तर ह्याच आहेत त्या पादुका, मी जे बंकटलालांना मिळाल्या होत्या, माऊलींनी दिलेल्या होत्या. तर खूप सुंदर असा फोटो आहे. जय गजानन माऊली. तर हे आहेत बंकटलालांचं इथे खूप सुंदर असं मूर्ती आहे. आणि तिथेच वजन काटा पण ठेवलेला आहे, तेव्हाचा तो ओरिजिनल असं म्हणतात. आणि त्याच्याच बाजूला आहे बंकटलालांचा ओरिजिनल फोटो. आणि इथे माऊलींनी इथे कुठल्या लीला केल्या, तर ते सगळं तिथे लिहिलेलं आहे. हे बघा इथेच. आणि चिलीम पेटवली होती, तर ते सुद्धा आहे. खूप सुंदर असं दिलेलं आहे तिथे. तुम्ही जेव्हा पण जाल तेव्हा नक्की बघा, खूप छान असं आहे. तर हे आहे पूर्ण असं बंकट सदन, बघा किती छान, क्लीन आणि मस्त आहे. आणि माऊलींचा अर्थातच इथे माऊली बंकटलालमध्येच्या घरी भरपूर दिवस होते. तर खूप छान असं प्रसन्न असं वातावरण आहे.
खूप छान असं वाटतात. इथे जेव्हा आपण येतो ना तर तिथे किती वेळ बसावा असं वाटतं, खूप वेळ बसून राहावं असं वाटतं आणि खूप प्रसन्न असं वाटतं. हे आहेत माऊलींचे ओरिजिनल फोटो. माऊली कसे दिसायचे ह्या फोटोमधून आपल्याला नक्कीच समजतं. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोलते. तर चला मग पुढचं ठिकाण आहे कृष्णाजीचा मळा. तर हे बघा किती प्रसन्न असं वातावरण आहे हा मळ्याचं. तर कृष्णाजीचा मळा आहे ना मित्रांनो, तर ते अगदी जवळ आहे बरं का. अगदी मंदिराच्या म्हणजे भक्तनिवासच्या मागच्या साईडला, अगदी भक्तनिवासला लागूनच अशी मागच्या साईडलाच, भक्तनिवासच्याच अगदी मागच्याच साईडला जवळच असं रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या साईडला आहे रेल्वे रूळ आणि रेल्वे लाईनच्या खालून असा बोगदा आहे छोटासा आणि बोगद्याच्या त्याच साईडला अगदी 2-4 मिनिटाच्या तर अगदी जवळ असा हा कृष्णाजीचा मळा आहे. अगदी म्हणजे तुम्ही जर पायी जरी गेले नाही, माऊलींचं दर्शन घेतलं आणि इकडच्या साईडला गेले की अगदी म्हणजे जवळजवळ 5 किंवा जास्तीत जास्त 7 मिनिटाच्या अंतरावरच आपण तिथे पोहोचू. अगदी खूप छान असं हा कृष्णाजीचा मळा आहे आणि मळ्यात आल्यानंतरच आपल्याला तिथे पाय धुण्यासाठी खूप छान अशी जागा आहे आणि त्याच्यानंतरच पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था तिथे खूप छान अशी आहे. हा बघा हा मळा खूपच असा प्रसन्न करणारा असा हा मळा आहे. तर आधी जे होतं ना तर आजूबाजूला हे सगळं काहीही नव्हतं लावलेलं आणि आता बरंच असं पॅक केलं गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे मागच्या साईडला, मंदिराच्या मागच्या साईडलाही आता जाता येत नाही. तर हे बघा इथे सुद्धा माऊलींच्या खूप छान अशा पादुका आहेत. माऊलींचा खूप सुंदर असा फोटो आहे आणि इथे जी महादेवाची पिंड आहे ना तर ही प्रत्यक्ष प्रगटलेली पिंड आहे. ती आलेली आहे जमिनीतूनच अगदी. तर तिथे सगळं लिहिलेलं आहे. तिथले जवळजवळ कितीतरी माऊलींनी लीला केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या तिथे लिहिलेल्या आहेतच. तर हीच आहे ती महादेवाची पिंड जी प्रत्यक्ष प्रगटलेली आहे बरं का. अगदी खूप सुंदर असे आहे. आधीमध्ये जाऊ द्यायचे, ते आधी पॅक नव्हतं तर आम्ही प्रत्यक्ष तिथे हात लावलेला होता. आता लांबूनच दर्शन करायला सांगतात. आणि हे बघा इथे खूप छान असा फोटो आहे. ब्रह्मगिरीला जी प्रचिती आली होती ना तर ती इथेच आणि भरपूर अशा लीला माऊलींनी ह्या कृष्णाजीच्या मळ्यामध्ये केलेल्या आहेत. तर त्याचं हे बघा हे खूप सुंदर असा मोठाच असा फोटो पण आहे आणि पूर्णच माहिती तिथे दिलेली आहे. अगदी खूप छान असं. आणि माऊलींनी इथे कृष्णाजीच्या मळ्यातच असं वरदानही दिलेलं आहे, कुठेही पाण्याची कमी जरी पडली तरी इथे कधीही पाण्याची कमी पडणार नाही. असं इथे पाण्याची कधीच कमी पडत नाही. आम्ही जेव्हाही जातो ना इथे अगदी हिरवळ असतं, अगदी पाणी भरपूर असतं. विदर्भामध्ये पाण्याची खरं म्हणजे खूप टंचाई आहे, पण इथे बिलकुलच नाही. आणि मळा नेहमी हिरवा हराभराच असतो. आणि तिथे ना बऱ्याच म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हाही गेलो तर तेव्हा ऊसच लावलेले आम्हाला आजपर्यंत दिसले. तर खूप सुंदर असं हे बघा माऊलींचं दर्शन किती सुंदर आहे आणि माऊलींच्या पादुकाही आहेत. आणि ह्या फोटोची पण विशेषता हीच आहे की आपण कुठल्याही अँगलने बघितलं ना तर असं वाटतं तर माऊली आपल्याकडेच बघताय. आपण कुठल्याही साईडने बघा, ह्या साईडने किंवा दुसऱ्या साईडने किंवा समोरून अगदी लांबूनही म्हणजे आपण इथूनही बघितलं ना तरीसुद्धा आपल्याला माऊली आपल्याकडे बघताय असं वाटतं. तर खूप सुंदर असं आहे हे ठिकाणही, अगदी मस्त, अगदी रम्य, खूप सुंदर असं आहे. ह्या मंदिराचंही वैशिष्ट्य असं आहे, आपण कितीही लांबून बघितलं ना तर माऊलींचं दर्शन आपल्याला इथे होतंच होतं. आपल्याकडेच आपलं माऊली बघताय असं होतं. कुठल्याही अँगलने बघितलं तरीसुद्धा आपल्याला इथलं दर्शन होतं, माऊलींचं दर्शन हे होतंच. खूप सुंदर असं रम्य वातावरण आहे. तर चला तर मग पुढचं ठिकाण आपण बघूया, श्री महालक्ष्मी मंदिर. तर हे मंदिर अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखंच आहे बरं का. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बाहेरच इथे आहे चप्पल स्टँड. आपण इथे चप्पल वगैरे काढू शकतो आणि खूप मोठी जागा आहे, खूप मोठा स्पेस आहे. अगदी बाहेरच एवढा आहे, आताही खूप मोठं आहे बरं का. अगदीच खूपच मोठं असं मंदिर आहे. तर बाहेरच आहे मारुतीरायांचंही खूप छान असं छोटं मंदिर आणि खूपच रम्य असं आहे हे सुद्धा. अर्थातच इथे सुद्धा स्वच्छता अप्रतिमच आहे. तर हे बघा अशा पद्धतीने
तर चला मग आपण मध्ये जाऊया. हे महालक्ष्मीचे मंदिरसुद्धा जागृत आहे बरं का. इथे जो दिवा चालू आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये, तर हा काशीवरून आणलेला दिवा आहे. तर ज्योत आणलेली आहे काशीवरून आणि तीच इथे चालू आहे. तर असं खूप असं जागृत असं दैवत आहे हे. आणि हे बघा, इथे बाहेर असे भरपूर असे दुकानं आहेत. आपल्याला पूजेसाठी जे पण साहित्य लागतं तर ते सगळं साहित्य इथे मिळतं. आणि गर्दी जर झाली ना तर ते बऱ्याच वेळेस इथे थोडं पुढच्या साईडने पॅक करतात आणि वरून जाण्यासाठी तिथे जागा आहे. तर जेव्हा पण असं मंगळवार किंवा नवरात्री असली तर तिथे खूप गर्दी होते, तर त्याच्यामुळे तिथे एंट्रीची जागा ते चेंज करतात. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं की त्याच्याच पुढे आहे खाली भुयारघर आहे आणि त्या भुयारघरामध्ये आहेत सगळे ज्योतिर्लिंग. अगदी सगळ्या पद्धतीचे स्पिरिटपासून ज्योतिर्लिंग आहे. रुद्राक्षांचं आहे, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. आपले जे 12 आहेत ज्योतिर्लिंग त्यापेक्षाही जास्त ज्योतिर्लिंग तिथे आहेत. पशुपतीनाथही आहे, खूप सुंदर असं आहे. आणि त्याच्याच पुढे आहे खूप मोठं गार्डन. तर गार्डनच्या आधी आहेत तिथे खूप सुंदर असं हाताने केलेलं काम, म्हणजे अपंग मुलांनी केलेलं खूप सुंदर असं काम आहे. आणि ते सगळे ते पूर्ण एक व्हिडिओ आहे, तर तो खूप मोठा आहे. तर तो मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेला आहे, तो नक्की बघा. तुम्हाला जर ह्या मंदिराची माहिती पाहिजे असेल तर त्यात मी ते सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, महादेवाचं पण आणि जे काही हाताने काम केलेलं आहे त्या मुलांनी, तर ते सुद्धा. आणि तिथला गार्डनचं सुद्धा खूप सुंदर असा मी पूर्णच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आता जर मी तो व्हिडिओ पूर्ण शेअर केली तर जवळजवळ हा व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्पेशलच जर महालक्ष्मीच्या मंदिराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलला 2 आहेत जवळजवळ मी टाकलेले ते व्हिडिओ, तर ते नक्की बघा. तर तुम्हाला पूर्ण माहिती पण होईल आणि तुम्हाला दिसेलही की किती छान असे ज्योतिर्लिंग आहेत आणि किती सुंदर असं छान मंदिर आहेत, काय तर आहेत, खूप सुंदर असं आहे ते. तर चला मग आता मी पुढच्या ठिकाणाची तुम्हाला माहिती देते. तर पुढचं ठिकाण आहे पद्धतीने आम्ही आता नागझिरी बघायला चाललोय. 15 मिनिटाच्या अंतरावरच आपण रिक्षाने जाऊ शकतो. उन्हाच्या गरम वाफा पण आजूबाजूला लागत मग काही होत्या. हरकतच नाही. जवळजवळ जवळच आहे, अर्धा तास लागला म्हणजे इथे 15 जाण्यासाठी मिनिटाच्या किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटाच्या अंतरावर असं आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो ना तर तेव्हा रस्त्याचं काम चालू आहे तिथे. रस्त्याचं त्याच्यामुळे सिमेंटचे अर्धा रस्ते रस्ता वगैरे बंद चालू होता. आहे. त्याच्यामुळे चेहऱ्यावरून आम्हाला तुम्हाला दिसत जायला असेल टाइम की लागला गरम वाफा कशा आणि लागतायत रस्ता पण असा चेहऱ्याला. थोडा खूपच, कारण खडखडच होता. 12:30 तर त्याच्यामुळे time झालेला म्हटलं होता. भरपूर असं म्हणजे आम्हाला निदान अर्धा तास लागला जायला, कारण रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला थोडं लेट झालं. पण असं आतापर्यंत ते काम झालेलं असेलच, त्याच्यामुळे फक्त 15 मिनिटातच आपण इथे पोहोचतो. तर हे बघा, आलो आपण नागझिरीला. तर हे बघा, सुरुवातच किती सुंदर असे आहे. आजूबाजूला मोठे मोठे झाडं, अगदी गारवा, खूप सुंदर असं आहे आजूबाजूला. आणि भरपूर लांब आपल्याला चालत जावं लागतं इथे. आणि हे बघा, हे नागझिरीचं खूप जे एंट्री म्हणजे आपण जिथून प्रवेश करतो तर तो हा दरवाजा तर खूपच मोठा आहे तो, आणि बराच लांब आहे. चालत चालत बराच वेळ लागतो आपल्याला हे सगळं. आणि हे बघा किती सुंदर असं आहे. तर हे बघा, आलो आपण त्या दरवाजापर्यंत. बरंच लांब आहे ते. आणि हे बघा किती छान असं आहे. इथे खूप छान वाटत होतं, गार हवा येत होती आजूबाजूला, तर खूप मस्त आहे. तर तिथे आल्यानंतर बघा, इथे आपल्याला खाली पायऱ्या आहेत, त्या उतरून खाली जावं लागतं. बऱ्याच लांबपर्यंत ह्या पायऱ्या आहेत, म्हणजे तिथून तिथपर्यंत यायचं आणि इथून परत पायऱ्या उतरून खाली जायचं, म्हणजे बराच टाईम लागतो. तर म्हणजे आपल्याला रिक्षाने जेवढा टाईम लागला नाही यायला, त्यात तेवढाच इथे पायी चालायला टाईम लागतो. तर खूप सुंदर असं आहे हे नागझिरी आणि खूप सुंदर आहे. तर नागझिरीला काय आहे तर ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करते, पूर्णच व्हिडिओ. तर चला मग आपण बघूया तिथे काय काय आहे म्हणून. आता थोडं आम्ही आलो तर तेव्हा थोडं ऊन झालेलं होतं आणि थोडे उन्हाचे चटके पण लागत होते, कारण आम्ही खूप उशिरा आलो, लेट वेळ झाला होता. तर हे बघा, आपल्याला ते मंदिराचा कलश दर्शन होतं आहे. तर खूप सुंदर असं आहे ते मंदिरही. आणि भरपूर अशा पायऱ्या उतरून जायचं आहे खाली. आणि आलो आपण आता खाली पायऱ्या उतरून, बराच लांबपर्यंत आहे हा.
तर इथे खूप सुंदर असं गोमुखमधून पाणी येतं आणि पवित्र असं पाणी आहे. तर तिथे आहे, आपण तिथे अंघोळी करू शकतो, हातपाय तोंडही धुवू शकतो. अगदी सुंदर असं आहे ते कुंड. तर चला मग मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे खरं म्हणजे व्हिडिओ करायला नाही सांगितलेलं आहे, कारण तिथे लिहिलेलंच होतं की व्हिडिओ वगैरे करायचा नाही म्हणून. पण मग मला तुमच्याबरोबर थोडा शेअर करायचा होता म्हणून मी थोडा लांबूनच हा व्हिडिओ थोडासा शेअर केलेला आहे. तर हे बघा, हे आहे ते कुंड. तर अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने आहे. आणि इकडे लेडीज, इकडे जेंट्स, तिकडे लेडीज असं काहीतरी आहे का. आम्ही खाली नाही गेली. तर हे आहे अशा पद्धतीने. इथे व्हिडिओ फोटो चालत नाही असं पण लिहिलेलं आहे. तर हे बघा, हे आहे ते कुंड. खूप छान आहे. तर चला मग आपण जाऊया मंदिरामध्ये. मंदिरात तर इथे गोमाजी महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे. तर गोमाजी महाराज जे होते ना, तर कृष्ण जे आहेत तर त्यांचे हे गुरु होते. तर हे बघा, हे खूप सुंदर असं हे सुद्धा मंदिर खूप मोठं आहे. अगदी त्या काळातलंच आहे, जेव्हा माऊली होते त्या काळातलं खूप सुंदर असं मोठं भुयार घर आहे तिथे. आणि तर तिथे मध्ये सुद्धा फोटो व्हिडिओ काढू देत नाही, पण मी थोडीशी मधली तुम्हाला माहिती देते. तर तिथे माऊली गोमाजी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे भुयार आहे आणि त्या भुयारातून गोमाजी महाराजांनी समाधी घेतलेली आहे. तर ते ठिकाण आहे. तर ते ठिकाण जे आहे ना, अगदी छोटंसं, म्हणजे एक सिंगल माणूसच जाईल एवढं छोटं भुयार घर आहे. तर तिथे एक जुना दरवाजा पण दाखवलेला आहे की त्याच्यातून माणूस जे अगदी खाली बसून जाईल असं अगदी छोटासं भुयार आहे. तर तिथून आपल्याला एंट्री नाही, पण ते तेवढं दिसतं तिथे. आणि जे आहे ना भुयार, आपण जिथून जातो तर तिथून आपण सिंगल माणूस जाऊ शकतो, एवढी भुयार आहे तिथे. आणि त्या भुयारातच गोमाजी महाराजांचं छान असे मूर्ती आहेत तिथे. आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर मी बाकीची शूट केलेली आहे, कारण मध्ये शूट चालत नाही. मी इथपर्यंतच केलं. आणि आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर हे बघा, हे मंदिराच्या बाहेरचा हा परिसर किती सुंदर असा आहे. आणि इथे त्या काळातलंच दगडी काम आहे, सगळं भुयार वगैरे आहे. तर पूर्ण जुनं बांधकाम आहे. बाहेरून फक्त कलर वगैरे थोडं चेंज केलेलं आहे त्यांनी, किंवा आता ह्या स्टाईल वगैरे बसवल्या, पण बाकी दगडी काम जेच्या तेच आहे जुनं. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि इथे जे आहे ना, तर गोमाजी महाराज ज्या पालखीमध्ये ज्या गाडीमध्ये बसायचे, तर ती त्यांच्या काळातली पितळी गाडी जशीच्या तशी आहे, इथे ठेवलेली आहे. अगदी जुनी त्याच काळातली ती गाडी आहे. चला मी तुम्हाला ती गाडीसुद्धा दाखवते. तर हे बघा, हे बांधकाम कसं आहे, दगडी काम पूर्ण अगदी त्या काळातलंच. अगदी मजबूत असं काम आहे की आत्ताचे कामंसुद्धा नसतील एवढे मजबूत कामं आहे ते. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हीच मी जी गाडी म्हणत होती त्याबद्दल, तर त्या काळातलीच आहे ही गाडी वगैरे. हे बघा, पूर्ण मंदिर किती छान असं आहे. आणि ही ती गाडी आहे ज्या गाडीबद्दल मी तुम्हाला सांगत होते. अगदी त्या काळातलीच आहे ती, जशीच्या तशी आहे अजूनही. आणि ही सगळी जी पितळी कामाची आहे, म्हणजे पितळी आहे. हे बघा किती त्या काळातली आहे ना, ही खूप छान आहे. हे बघा, माऊलींचा तिथे पादुका आहेत आणि गोमाजी महाराजांच्या, आणि गोमाजी महाराजांचा फोटोसुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर ही त्यांच्या काळातली गोमाजी महाराज याच्यावर बसायचे, तर ही त्यांचीच आहे अजूनही, जशीच्या तशी. बघा डिझाईनही कशी, आधीचं बघा काम किती मजबूत होतं. म्हणजे हे बघा, ही किती छान असे आहे. त्याचे चाकही आहेत अजून जशीच्या तसे. म्हणजे विशेष असं आहे की ते काम अजूनही जसंच्या तसं आहे, मजबूत अशी ही गाडी आहे. तर खूप सुंदर असा हा परिसर आहे, खूप छान आहे. इथे सुद्धा अगदी रम्यच असं वाटतं. तर बराच वेळेस आम्ही इथे थांबलो, बसलो आणि खूप छान वाटत होतं. तर म्हटलं चला, आता भरपूर वेळ झालेला आहे का, आम्हाला भरपूर टाईम लागला इथे आणि ऊनही वाढलेलं होतं.
तर मग आम्ही आलो परत इकडे. तर इकडे आम्ही रिक्षाकडे आलो आणि रिक्षामध्ये बसल्यानंतर आम्ही जेव्हा पुढे गेलो ना, तर तिथे आम्हाला दिसले भिकाजीचा मळा. तर हाच आहे तो भिकाजीचा मळा. तर इथे सुद्धा खूप सुंदर असं रम्य असं ठिकाण आहे. तर ह्या भिकाजीचा मळा जो आहे ना, तर इथे खूप मोठा हॉल आहे. तर बऱ्याच वेळेस जेव्हा पालखी येते, वारकरींच्या पालख्या येतात, वारीचे लोक येतात ना, तर इथे त्यांच्यासाठी झोपण्याची, राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था इथे सगळी केली जाते. तर खूप मोठा आहे हा परिसर आहे आणि हा भिकाजीचा मळा आहे. कृष्णाजीचा मळा वेगळा आणि हा भिकाजीचा मळा वेगळा, असे हे दोन वेगवेगळे मळे आहेत. तर हा आहे भिकाजीच्या मळ्याचा हा परिसर. खूपच मोठा आहे. मध्ये एंट्री नाही आहे पण इथे, कारण इथे मळ्यात म्हणजे मळ्यामध्ये नाही जाऊ देत. तर हे बघा, हा खूप सुंदर असं आहे. तर चला, तर मग आपण आता जाऊया मस्तपैकी पुढचं. तुमच्या सगळ्यांचं आणि माझं पण, अर्थात आमच्या सगळ्यांचं आवडतं असं ठिकाण आहे आनंदसागर. तर मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या, ताई आनंदसागर सुरू झालं का, काय सुरू झालेलं आहे. तसं तर आनंदसागरचे मी भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मी दिलेली आहेच. तरी पण मला बरेच कमेंट होत्या. तर म्हटलं चला मग आनंदसागरचे परत माहिती तुमच्याबरोबर शेअर करूया, कारण मी अर्थातच ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण असं शेगाव दर्शन तुमच्याबरोबर घडवते, तुम्हाला दाखवते संपूर्ण शेगावचं दर्शन. तर त्याच्यामुळे त्यात आनंदसागर तर येतोच ना. तर चला, आनंदसागरचा टाईमचा मी आधी तुम्हाला टाईम सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या टायमामध्ये तिथे बघता येईल म्हणून. तर आनंदसागरचा टाईम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत. पण 4पर्यंतच एंट्री असते. 5पर्यंत आपल्याला बघता येतं. 4 नंतर एंट्री बंद होते. त्याच्यामुळे तुम्हाला जर आनंदसागरला बघायचं असेल, आनंदसागर बघण्यासाठी जवळजवळ आपल्याला 2 तास तरी लागतात. त्याच्यामुळे 4च्या नंतर येऊन काही उपयोगच नाही ना. तर तुम्हाला यायचं असेल तर निदान कमीत कमी तुम्हाला 2 वाजेपर्यंत आले तर निदान तुम्हाला 2 तास आनंदसागर बघण्यात जातोच. तर आनंदसागरमध्ये बाहेर लिहिलेलंच आहे सगळं की कुठे काय काय आहे म्हणून. तर चला मग आपण आध्यात्मिक केंद्राकडे आता जाऊया. आधी इथे आनंदसागरची एंट्री जी आहे ना, रस्त्याच्या ह्या कडेला आहे आणि आनंदसागर रस्त्याच्या त्या साईडला आहे. आणि मध्ये जी ही बोगदा तयार केलेला नाही, याच्यावरून हा रस्ता आहे, ज्या रस्त्याने या सगळ्या गाड्या जातात येतात. आणि त्या साईडने जाण्यासाठी आपल्याला ह्या भुयारातून जावं लागतं. तर हे आहे ते भुयार. तर इथे सुद्धा गार वाटत होतं खूप छान असं, आणि भरपूर असं त्यांनी धुतलेलं होतं, मला वाटतं सगळं क्लीन केलेलं आहे. तर तो आपण उतरलो आणि आता इकडून चढण्यासाठी आहे जागा. आनंदसागरसाठी बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. सगळ्या काही छान अशा व्यवस्था आहेत बरं का इथे. आणि आपल्याला पाहिजे, पण इथे एक आहे की इथे खाण्याची व्यवस्था नाही, म्हणजे इथे हॉटेल वगैरे नाही आहे आजूबाजूला. जर तुम्हाला काही खाण्यापिण्याचं पाहिजे असेल तर तुम्ही पार्सल बरोबर घेऊ शकता तिथे आणि तुम्ही तिथे खाऊ शकतात. कारण बघायला भरपूर असा टाईम जातो, तर तिथे बरोबर काहीतरी थोडंफार खाण्यासाठी जर असलं ना तर मग टेन्शन नाही राहत, कारण बघता बघता बराच टाईम होतो, तर भूकही लागतेच ना. तर तिथे पिण्याच्या पाण्याची प्रत्येक ठिकाणी नळ आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची काही टेन्शनच नाही. हे बघा, इथे एंट्री केल्या पाणी आहेच प्रत्येक ठिकाणी. तर त्याच्यामुळे पाण्याचं काही एवढं टेन्शन नाही. फक्त आपण खाण्यासाठी काहीतरी घेऊन घ्यायचं म्हणजे मग टेन्शन नाही राहत. आणि हा सुरू झाला आहे आनंदसागरचा मधला परिसर. इथे सुद्धा आपल्याला भरपूर असं चालत यावं लागतंच. आणि चला मग आपण करूया एंट्री आनंदसागरला. तर हे बघा, आनंदसागरचे रस्तेसुद्धा किती छान आहेत ना, आणि आजूबाजूला खूप छान अशी बऱ्याच गोष्टींचे कामं चालू आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काय काम चाललं आहे हे आपल्या बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही. तरी पण मी तिथे जे काम करणारे सेवादारी आहेत, माऊली आहेत, तर त्यांना मी नेहमी विचारतच असते, दादा हे काम, माऊली हे काम कुठपर्यंत आहे, काय आहे, कसं होणार आहे, केव्हा होणार आहे. बरीच माहिती मी घेत असते आणि बऱ्याच माहिती तुमच्याबरोबर शेअर करतही असते. तर चला मग आपण मध्ये जाऊया आध्यात्मिक केंद्राकडे. तर इथे सुद्धा बराच मोठा ट्रॅक आहे चालण्यासाठी. तर आपल्याला असं चालत जावंच लागतं. आणि हे बघा, आजूबाजूला आता बरेच असे छोटे झाडं लावलेले आहेत त्यांनी. तर हे बघा, हे रोपं, आणि खूप सुंदर असं केलेलं आहे ते कामही. जेव्हा ते झाडं मोठे होतील ना तेव्हा आपल्याला नक्की समजेल की यांनी नेमकं काय केलेलं आहे म्हणून. तर इथे आहेत सगळ्या संतांची माहिती. तर ह्या संता कुठले होते, त्यांनी काय काम केलं
आणि हे सगळं कुठल्या गावाचे आहेत तर त्यांचे कार्य त्यांचे नावासहित इथे खूप सुंदर अशी यांची पूर्ण माहिती दिलेली आहे। तर तशी पूर्ण माहिती मी यांच्या नावासहित सगळी माहिती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर ही पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा। आणि तुम्ही जर 19वा अध्याय वाचला विजय ग्रंथाचा तर त्यातही ह्या संतांची बरीच माहिती आहे। तर माऊलीच म्हणतात की हे सगळे संत आम्ही सगळे भाऊ आहोत, तर जगाच्या कल्याणासाठी आम्ही इथे आलेलो आहोत म्हणून। तर ही बघा ही सगळी अशी खूप सुंदर अशी त्यांची माहिती आहे। तर ही पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर इथली स्वच्छतासुद्धा खूप अप्रतिम आहे बरं का। इथे जे पण सेवादारे आहेत ना तिथल्या माऊली हे प्रत्येक सगळे जे आहेत हे मूर्त्या हे हाताने पुसत असतात, कंटिन्यू काम चालूच असतं त्यांचं। आणि स्वच्छता अप्रतिम आहे, धूळसुद्धा नाही। आता एवढा ओपन एरिया आहे की डस्ट असेल धूळ असेल काही नाही, अगदी क्लीन आहे सगळं। तर खूप सुंदर असं आहे हे आध्यात्मिक केंद्र। तर पहिलं हे केंद्र ओपन आहे, बरंच आहे बघण्यासाठी। आणि सगळ्यात मध्यभागी आहे माऊलींचं हे माऊलींचं खूप मोठा असा मूर्ती आहे। आणि तिथे आजूबाजूला पूर्ण असं कारंजासारखं केलेलं आहे आणि झाडं लावलेले आहेत छोटे छोटे फुलांचे वगैरे। तर खूप सुंदर असा मोठाच राऊंड आहे हा पूर्ण बघायला, हे वाचण्यासाठी भरपूर टाईम लागतो। आणि हे खूप सुंदर आहे, आपल्या संतांची माहिती आपल्याला इथून होते। तर ही संतांची माहिती अर्थातच आपल्याला माहितीच पाहिजे। तर खूप सुंदर अशी ही माहिती आहेच। तर हे आहे माऊलींचं मध्यभागी खूप सुंदर अशी मूर्ती। तर खूप सुंदर आहे बघा, आजूबाजूला किती छान असं आहे, झाडं लावलेले आहेत आजूबाजूला, खूप सुंदर असं आहे बघा। आणि इथे सुद्धा खूप छान असं काम चालू आहे रस्त्याचं वगैरे, हे बघा खूप क्लीन आहे, खूप छान असं आहे। तर इथे आहे ना, आम्ही जेव्हा आधी आलो तेव्हा फक्त इथे हेच चाललं होतं की फक्त म्हणजे सगळ्या संतांची माहिती होती। आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही नंतर गेलो तर तेव्हा तिथे सुरू झालं आहे कारंजा, खूप छान। तर हे बघा अशा पद्धतीने हे पाणी सुरू केलेलं आहे त्यांनी, खूप सुंदर असं धबधब्यासारखं, खूप छान वाटतंय। इकडे बघ, तिथून पुढे आहे गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर। तर गणपती बाप्पाच्या मंदिराच्या मध्ये सुद्धा फोटो किंवा व्हिडिओ करू देत नाही, तर त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला हे गणपती बाप्पाचं मंदिर दाखवते। तर बघा किती छान असे गोल राऊंडमध्ये आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर, अगदी समोरच। इथे सुद्धा भरपूर पायी चालत यावं लागतं बरं का, आणि सरळच आलं की अगदी समोरच असं हे गणपती बाप्पाचं खूप छान असं मंदिर आहे। तर इथे सुद्धा गणपती बाप्पाचं जी मूर्ती आहे ना तर ती आपल्याला बाहेरूनच दिसते, बाहेरून दर्शन होतं। तर इथे बरेच जण आहेत, तिथे जेव्हा कोणी नसतं ना तर तेव्हा बाहेरून गणपती बाप्पाचं आपल्याला लांबूनच खूप छान असं दर्शन होतं। तर इथून गणपती बाप्पाच्या मंदिराच्या पुढेच गेलं की अगदीच म्हणजे मागच्या साईडला
तर खूप सुंदर असं आहे जलाशय. तर चला मग आपण जाऊया. जसं काही गोव्याला आल्यासारखं वाटतात तिथे आजूबाजूला खूप छान असे झाडं नारळाचे आणि खूप दाट असे झाडं. आणि हे बघा बरंच लांब चालत जावं लागतं याच्यासाठी सुद्धा. आणि हे बघा चालत आल्यानंतर हे आहे खूप मोठा असा जलाशय. तर इथे मध्ये अजून काम चालू आहे तर त्याच्यामुळे इकडच्या साईडला एंट्री नाही आहे, पण इकडचं साईड आपल्याला पूर्ण बघता येतो, तिथे थांबता येतं. तर हा बघा किती मोठा असा जलाशय आहे ना. तर तिकडे ध्यान मंदिरही झालेलं आहे, तर तिथलं थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे मध्ये एंट्री नाही आहे. तर हे बघा खूप सुंदर असा हा जलाशय आहे. तर इथे सुद्धा झुलत्या मनोऱ्याचं काम चालू आहे, लांबून बऱ्याच दिसतं ते. आणि हे बघा अशा पद्धतीने हा जलाशय आहे. बोटिंगसुद्धा होणार आहे इथे लवकरच. आणि खूप छान असं हे बघा बोटिंगची ही जागा आहे. तर हे काम झालेलं आहे, फक्त बोटिंग बाकी आहे, म्हणजे बोट वगैरे नाही आलेल्या. आणि हे बघा पाणीसुद्धा किती छान खळखळ वाहत आहे. तर इथे झुलत्या मनोऱ्याचं काम चालू आहे. तिथे बऱ्यापैकी बरेच कामं झालेले आहेत. जवळजवळ 4-6 महिन्यात कदाचित चालू होईलच. आपल्याला जायचं मूर जायचं जुगजू गाडी. तू येत नाही जाऊ मी हे राहू द्यायला. चल बाय शंभू, आम्ही जुगजू गाडीत चालू. हेच आहे ध्यान मंदिर. बरंच लांब आहे, म्हणजे आपल्याला तिकडून गेल्यानंतरच तिथे जाता येतं. आणि हे बघा जसं काही गोव्यात आल्यासारखंच वाटतंय. तर ह्या सगळ्या जलाशयाचं जे काही काम आहे ना, तर ते भरपूर असं बाकी आहे. इथे बोटिंग होईल आणि त्याच्यानंतर झुलता मनोरा कंप्लीट झाल्यानंतर तो जो आधी रस्ता दाखवला की तिथे गेट पॅक होतं, तर तो रस्ता सुरू होईल. आणि तिकडे जे ध्यान मंदिर आहे तर तिथपर्यंत जाण्यासाठी तिकडून तो रस्ता आहे केलेला, तर तो सगळा असा सुरू होईल. म्हणजे अर्थात इथलं जे काम आहे तर ते भरपूर असं बाकी आहे. आता जेवढं आपल्याला इथपर्यंत येतं आता एवढंच चालू आहे, त्याच्या पुढचं तिकडचं बंद आहे. तर हे ठिकाणच खूप सुंदर असं आहे. इथे आल्यानंतर खूप छान असं वाटत असतं. इथे बराच वेळ असं बसून राहावंसं वाटतं, छान एन्जॉयमेंट होते. खूप सुंदर असा हा परिसर आहे इथला. आणि त्याच्या तिकडेच साईडला असे 2 रस्ते आहेत. तर एका साईडला महादेवाचं खूप सुंदर असं बनवलेलं आहे. हे बघा ही महादेवाची प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे. आणि तिथलं पण काम चालू आहे, बरंच काम बाकी आहे. तर इथे झाडं पण भरपूर आहेत बघा मागे. आणि महादेवाचे बघा किती सुंदर असे. आणि इथे करता येते जवळजवळ कारंजा वगैरे करणार आहेत आजूबाजूला, तर त्याच पद्धतीने केलेलं दिसतंय. म्हणजे काम अजून ते सुद्धा बाकीच आहे. आणि तिकडे भरपूर असे झाडं लावलेले आहेत नारळाची, खूप दाट असे भरपूर असे झाडं आहेत. आणि रेल्वे रूळही नवीन टाकले गेलेले आहेत इथे आता आजूबाजूला, म्हणजे अजून रेल्वेसुद्धा चालू झालेली नाही. आणि हेच बघा इथूनच ही जी आहे ना, तर हीच रेल्वे लाईन आहे टाकलेली, पूर्ण दिसते झाडाच्या तिकडच्या साईडला. आणि इथून अजून एक रस्ता सरळ असा जातो. आणि हा पण रस्ता भरपूर असा लांब आहे. इथे त्याच्यासाठी भरपूर असे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, अगदी 2-2 मिनटाच्या, म्हणजे 2 मिनिटही नाही, अगदी 1-2 सेकंदाच्या आत असं. आणि हा बघा हीच रेल्वे रूळ नवीन टाकली गेलेली आहे. आणि रेल्वेचं काम जवळजवळ झालेलं आहे, रूळ वगैरे टाकण्याचं. फक्त रेल्वे आणि ही बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत, तर त्या कदाचित लवकरच 4-6 महिन्यातच सुरू होतीलच नक्की. आणि ही बघा हीच आहे ती रेल्वे लाईन, तिकडच्या साईडला टाकलेली दिसते आपल्याला. खूप छान असं झालेलं आहे हे काम. जवळजवळ बरंच कंप्लीट झालेलं आहे. आणि इथून पुढे गेलं की अगदी छान असं महादेवाचं खूप मोठं असं मंदिर आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे आजूबाजूला आणि खूप छान आहे ते, अगदी अप्रतिम. आणि तिथे सुद्धा प्यायच्या पाण्याची खूप छान अशी व्यवस्था आहे. आणि
बाहेरही चप्पल स्टँड वगैरे आहे भरपूर असं. आणि बसण्यासाठी बघा, आपण इतकं चालत येतो ना, इथे चालायचंच आहे भरपूर. आणि बसण्यासाठी बघा किती छान अशी व्यवस्था आहे बरेच. आणि ते विशेष म्हणजे झाडाच्या सावलींमध्ये आहेत, तर त्या पद्धतीने आपण बसू शकतो. आणि मला 1-2 जणांचे कमेंटही होते की ताई आनंदसागर किती सुरू झालं. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं दाखवलं ना, तर आनंदसागर एवढंच सुरू झालेलं आहे. आणि काहींनी विचारलं की इथे तिकीटही आहे का, तर काम चालू आहे त्याच्यामुळे अजून पण इथे तिकीट नाही. तर सध्या फ्रीच आहे इथे आनंदसागर बघण्यासाठी, तर त्याच्यामुळे इथे तिकीट वगैरे काहीच नाही. आपण केव्हाही जाऊ शकतो. म्हणजे सकाळचे 10 ते संध्याकाळच्या 4पर्यंतचा हा टाईम आहे. आणि मध्ये एंट्री 4पर्यंत आहे. आणि मधलं जे आहे ना, तर 5 नंतर बंद होतं, तर त्याच्यामुळे हा टाईम नक्की लक्षात ठेवा. आणि हे बघा, इथे खूप छान असं हे महादेवाचं मंदिर आहे, पाण्याची सोय आणि इथे चप्पल स्टँड आहे. इथे सुद्धा खूप असं अप्रतिम असं वाटत असतं, खूप सुंदर असं आहे हे चप्पल स्टँड पण आहे बघा इथे. आणि हेच आहे ते महादेवाचं खूप सुंदर असे मंदिर. मंदिराची एंट्रीच बघा किती सुंदर आहे ना, खूप मस्त वाटत असतं, प्रसन्न असं. आणि तिथे मध्ये मंदिराच्या मध्ये अप्रतिम अशी महादेवाची पिंड आणि आजूबाजूला त्यांचं, जेव्हा तुम्ही मंदिरात बघाल तर तेव्हा अप्रतिम, मध्ये शूट करू देत नाही त्याच्यामुळे मी मधलं शूट केलेलं नाही आहे. पण अप्रतिम असं आहे हे बघा, अगदी दगडामध्ये कोरीव काम केलेलं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तर तुम्हाला शेगावचं दर्शन मी पूर्ण आज दाखवलं आहेच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि हे बघा, हे आहे खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर, बरंच मोठं आहे. मध्ये शूट नाही करू देत त्याच्यामुळे मी हे बाहेरूनच तुम्हाला दाखवते बघा. आणि बाहेर आहे असं गवत वगैरे छान असं, तिकडून जाण्यासाठी आणि इकडून येण्यासाठी असा हा रस्ता आहे. जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.